नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण एक एक ग्रह स्थानातून आणि राशीतून कसे परिणाम देतो कुंडलीमध्ये हे डिटेल बघूया. आज आपण मंगळाकडे जायचं आहे. मंगळ हा सूर्यमालेमध्ये रवी हा राजा आणि मंगळ हा सेनापती आहे. मंगळ हा लष्करी बाण्याचा ग्रह आहे, तो पुरुष ग्रह आहे आणि नैसर्गिक पापग्रह आहे, पण तो पॉझिटिव्ह पापग्रह आहे. तो महत्त्वाकांक्षा, धडाडी, पॉझिटिव्हिटी, प्रगती, अनेक ठिकाणी रिस्क घेणं या सगळ्याचा कारक आहे. आपली जी सूर्यमाला आहे त्याच्यामध्ये चंद्र ही सम्राज्ञी किंवा चंद्र आईचा रोल करतो. तसं मंगळ कुंडलीमधला हा डिफेन्स आहे. डिफेन्स ज्यांच्या घरी मेष राशीची किंवा वृश्चिक राशीची माणसं असतात आणि ज्यांचा मंगळ शुभ असतो कुंडलीमधला राश्याधिपती, किंवा ज्यांचं मेष लग्न असतं आणि मंगळ शुभ असतो, अशी माणसं घरात असतात. त्यामुळे त्या घराकडे वाकड्या डोळ्यांनी बघण्याची हिंमत कोणी करत नाही. कारण मंगळाचा स्वभाव कसा आहे? मंगळ हा रागाचा कारक आहे, उसळत्या रक्ताचा आहे. मंगळ मुळात रक्ताचाच कारक आहे. त्याचा रंग रक्तासारखा लाल आहे, त्यामुळे तो बीपीचा कारक आहे, रक्ताभिसरणाचा कारक आहे. मेष राशीचा स्वामी असल्यामुळे डोकं हा अवयव मंगळ दाखवतो आणि वृश्चिक राशीचा स्वामी पण मंगळच आहे. त्यामुळे वृश्चिक रास ही अष्टमातली रास आहे आणि ही प्रायव्हेट पार्ट्सची रास आहे. मंगळाचं एक फार मोठं वैशिष्ट्य माणसाच्या कुंडलीत असं आहे की लग्नाच्या मुलामुलींच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे का, याला फार महत्त्व आहे. कितीही असं लोकांनी खूप एकमेकांशी चर्चा केली, मंगळ दोष कशासाठी असतो, आकाशातले ग्रह काय करतात, पण जेव्हा अनुभव येतो तेव्हा माणसं बरोबर गप्प बसतात. कारण मंगळ दोष का बघायचा कुंडलीतला, याचं कारण नीट माहीत नसतं. स्त्री पुरुष यांच्या मिलनातून पुनरुत्पादन होणं हा स्त्री पुरुषांच्या लग्नामागचा मुख्य हेतू आहे. ताकाला जाऊन भांडं लपवता येत नाही, त्याच्यामुळे या विषयावर बोलायचं नाही असं होत नाही. तुमच्या कुंडलीमधला, प्रत्येकाच्या कुंडलीमधला रवी हा आरोग्याचा कारक आहे, आत्म्याचा कारक आहे, नैसर्गिक आत्म्याचा कारक आहे. चंद्र हा मनाचा आणि आईचा कारक आहे. बुध हा युवराज आहे. गुरु हा मंत्री आहे. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे. तसा मंगळ हा प्रत्येकाच्या कुंडलीमधला सेक्स ड्राईव्ह आहे. म्हणजे जसं अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या आयुष्यातल्या 3 प्रमुख गरजा आहेत, तशीच सेक्स ही पण गरजच आहे. तिला डावलू शकत नाही तुम्ही. माणसाचा जन्म कसा होईल, पुढे वंश चालायचा, तर पुनरुत्पादन ह्याच हेतू आहे. मग मंगळाचं काम तिथे कसं आहे, तर आपल्या कुंडलीमध्ये, निसर्ग कुंडलीमध्ये मेष रास ही प्रथम स्थानातली, जिथे माणसाचा जन्म होतो, पृथ्वीचं स्थान आहे ते आपल्या कुंडलीतलं. आणि अष्टम स्थान हे मृत्यू आणि रिबर्थचं स्थान आहे, तेही मंगळाचंच आहे. वृश्चिक राशीचा स्वामी पण मंगळच आहे. म्हणजे जन्म देण्याच्या स्थानाचाही कारक मंगळच आहे आणि मृत्यूच्या स्थानाचाही कारक मंगळच आहे आणि पुनरुत्पादनाचा कारकही मंगळच आहे. हे कुंडलीत स्वच्छ दिसतं. म्हणून 2 स्त्री पुरुषांची जेव्हा कुंडली मिलन केलं जातं, हे का केलं जातं, तर त्यांची व्यक्तिमत्व एकमेकाशी जुळली पाहिजेत, मनं एकमेकाशी जुळली पाहिजेत, सुख मिळालं पाहिजे लग्न करून, समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्या लग्नाने, आणि मुलं झाली पाहिजेत. मग या सगळ्यांमध्ये अष्टमाचं जे काम आहे, जिथे प्रायव्हेट पार्ट्स प्रत्यक्षात जमिनीखाली त्यांची कृती अंधारात
जी कृती गर्भधारणेसाठी आवश्यक आहे अशी वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानामध्ये होते. म्हणून मंगळ हा सेक्स ड्राईव्ह आहे, वृश्चिकेचा मंगळ. मग याचं कुंडलीतलं स्थान काय काय दाखवतं की ज्यांनी लग्नासाठी या कुंडल्या जुळतात का हे बघावं लागतं. मुलांच्या आणि मुलीच्या कुंडलीमधला गुरु, शुक्र, रवी यांना दोष नाही, मंगळाचा दोष आहे. म्हणजे काय आहे ते आपण आधी बघूया. कारण 1, 4, 7, 8, 12 स्थानामध्ये जर कुंडलीत मंगळ असेल तर प्रायमा फेसी मंगळ दोष आहे असं म्हटलं जातं. मग जेव्हा 1, 4, 7, 8, 12 मधला मंगळ दोषाचा आहे, तर या मंगळाचं काय काम आहे कुंडलीमध्ये? कारण ग्रह फळ कशाचं देतात? ज्या स्थानात असतात त्या स्थानामध्ये ज्या ट्रक लोड गोष्टी आपण बघतो त्यातल्या कुठल्या गोष्टींशी ते मेळ खातात तो परिणाम ते ग्रह देतात आपल्या कुंडलीमध्ये. प्रथम स्थानामध्ये ज्यांच्या मंगळ असतो, प्रथम स्थान हे अवयव दाखवतं आपलं डोकं आणि आपलं रक्ताभिसरण. मंगळ हा रक्ताचा आणि रक्ताभिसरणाचा कारक आहे, म्हणून बीपीचा कारक आहे. व्यक्तिमत्व, शरीर, आयुष्याची जडणघडण, डोकं या सगळ्या गोष्टी लग्नस्थानावरून प्रथम स्थानावरून दिसतात. म्हणून मंगळ प्रथम स्थानामधला या गोष्टींचं आरोग्य दाखवतो. शिवाय प्रथम स्थान, मंगळ जेव्हा प्रथम स्थानामध्ये आहे तेव्हा प्रथम स्थान हे माणसाच्या आरोग्याचं आणि व्यक्तिमत्व कसं दिसतं बाहेरच्या जगाला याचं स्थान आहे. म्हणजे तुम्ही लोकांना कसे दिसता हे प्रथम स्थानावरून कळतं. तुमची बॉडी लँग्वेज, ॲटिट्यूड, वागण्याची पद्धत, कॉम्प्लेक्शन, बोलण्याची स्टाईल, चेहऱ्यावरचे अवयवांची दडणघडण, हे सगळं प्रथम स्थान आहे. या स्थानात असलेला मंगळ हा रागाचा कारक आहे. त्यामुळे कुठल्या का राशीमध्ये असेल मंगळ लग्नस्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये तर माणूस शॉर्ट टेम्पर्ड असतो. अर्थात हा मंगळ शुभ हवा. मंगळ रक्ताचा कारक आहे, मंगळ रागाचा कारक आहे, मेषेचा स्वामी आहे. तो मकरेमध्ये उच्चीचा आहे तसा तो कर्केमध्ये नीचीचा आहे जलतत्वाच्या राशीमध्ये. मग लग्नस्थानामध्ये कर्केत मंगळ असेल तर माणूस रागीट नसतो, कारण त्याचा मंगळ जलतत्वाच्या राशीत गेला, नीचीचा झाला. त्यामुळे तो हिरिरीने पुढे जाणारा, महत्वाकांक्षेने खूप ॲग्रेसिव्हली वागणारा असा नसतो. तो सौम्य होतो, कारण तो नीचीचा झाला म्हणजे त्याचं बळ कमी झालं. पण जनरलमध्ये तरुण वयामध्ये काहीही करून जिंकायचं, कॉन्करिंग ॲबिलिटी हे मंगळ दाखवतो. या मंगळाला 3 दृष्टी आहेत, 4थी, 7वी, 8वी. लग्नस्थानामधला मंगळ 4थ्या दृष्टीने चतुर्थावर बघतो. चतुर्थ स्थान हे आई, जमीन, रिअल इस्टेट याचं स्थान आहे. चतुर्थाकडे बघणारा मंगळ रिअल इस्टेटचा लाभ देतो, मालकीची जमीन असते. सप्तमामध्ये त्याची 7वी दृष्टी पडते, तर विवाहानंतर जमिनीचा लाभ होतो. आणि मंगळ हा डॉमिनेटिंग ग्रह आहे. सप्तम स्थान हे आपल्या जोडीदाराचं स्थान आहे, आपलं नाही आहे. त्यामुळे जोडीदाराच्या स्थानाकडे बघणारा मंगळ जोडीदार ॲग्रेसिव्ह देतो. आणि या मंगळाची 8वी दृष्टी अष्टम स्थानावर पडते. अष्टम स्थान हे मंगळाच्या स्वतःच्या राशीचं स्थान आहे आणि ते गूढ गोष्टींचं स्थान आहे, जमिनीखालच्या गोष्टींचं स्थान आहे आणि अचानक होणाऱ्या परिणामांचं स्थान आहे. अचानक काही गोष्टी घडतात आयुष्यात, त्या अष्टमामध्ये आहे. ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे. मंगळ हा मशीनचा कारक आहे, वाहनाचा कारक आहे, म्हणजे वाहनाच्या गतीचा कारक आहे. त्यामुळे अष्टम स्थानामध्ये असलेला मंगळ हा अचानक
गतीने काहीतरी ॲक्सिडेंटल गोष्टी दाखवतो. मंगळ हा म्हणून ॲक्सिडेंट प्रोन ग्रह आहे. जोडीदारावर या मंगळाचं निरतिशय प्रेम असतं आणि उत्तम आयुष्य घालवण्यासाठी तो नेहमी स्पर्धात्मक लीडरशिपनी राहत असतो. आजूबाजूच्या सर्वांशी स्पर्धात्मक वागत असतो, आक्रमक असतो. हा असा प्रथम स्थानातला मंगळ असतो. दुसरा मंगळ जो मंगळ दोषाचा आहे तो आहे चतुर्थ स्थानामधला. चतुर्थ स्थान हे आईचं आणि रिअल इस्टेटचं स्थान आहे. आपल्या स्वतःच्या राहत्या घराचं स्थान आहे. चतुर्थातल्या मंगळाला स्वतःच्या जमिनीवरचं घर असतं. मंगळ हा सोल्जर आहे, कृतीपूर्ण आहे. इथे हे स्थान चंद्राचं आहे. चंद्र हा मंगळाचा मित्र आहे. त्यामुळे इथे मंगळ कम्फर्टेबल असतो. पण मंगळ हा ॲग्रेसिव्ह आणि भांडणाचा कारक आहे. चतुर्थातला मंगळ आईशी तणाव असतो. आईला तब्येतीचा त्रास असू शकतो. जोडीदार रागीट मिळतो. का? कारण चतुर्थातल्या मंगळाची चौथी दृष्टी सप्तमावर पडते. म्हणून जोडीदार या मंगळापासून रागीटपणा घेतो. चॅलेंज करणारी पत्नी मिळते. पार्टनरशिपमध्ये ताण असतो. मंगळाचं वय 28 वर्ष. त्यामुळे 28 वर्षानंतर मॅच्युरिटी येते. आयुष्यामध्ये फिक्स इन्कम हवं असतं तर या मंगळाने सरकारी नोकरी करावी. या मंगळाची 7वी दृष्टी चतुर्थातून दशमावर पडते. त्यामुळे कामामध्ये अतिशय ॲग्रेसिव्हली कामं पूर्ण करणारा हा मंगळ आहे. 8वी दृष्टी लाभावर पडते. त्यामुळे नेटवर्क सर्कलमध्ये थोडासा डॉमिनेटिंग मंगळ असतो. जमिनीचे लाभ तर याला चतुर्थात होतातच. यानंतरचा मंगळ दोष असलेला मंगळ आहे सप्तम स्थानामधला. सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान आहे, भागीदाराचं स्थान आहे, लीगल करारांचं स्थान आहे. भागीदार, इतर कायद्याच्या गोष्टी, हे दशमाचं दशम आहे. म्हणून हे कायद्याचं आहे. त्यात तूळ राशीचं स्थान आहे. तूळ रास तराजू, शुक्राची रास. शुक्र हा वकील आहे. म्हणून इथे कायद्याच्या गोष्टी सप्तमामध्ये असतात. हा अतिशय कल्पनेनी पक्का असलेला मंगळ आहे. मंगळ हा राजा नाही, तो राजाचा नोकर आहे. सप्तमामध्ये मंगळ असणं हे जोडीदाराशी जमवून घेणारा मंगळ नाही आहे. म्हणून मंगळ दोषाचा मंगळ असं त्याला म्हटलं जातं. भागीदाराबरोबर रिलेशनशिप त्याला आवडते. याची धनस्थानावर दृष्टी पडते. सप्तमातल्या मंगळाची 8वी दृष्टी धनस्थानावर पडते, जे वाणीचं स्थान आहे. त्यामुळे इथे वाणी हार्श असते माणसाची, बोलणं गोड नसतं. दशमावर त्याची दृष्टी पडते 4थी. त्यामुळे नोकरी पेशा माणूस असतो, सरकारी नोकर असू शकतो. कारण हे माध्यान्नीचं 12 ते 2चं स्थान आहे. आणि इथे मकर राशीचं हे निसर्ग कुंडलीतल्या स्थानात मंगळ उच्चीचा असतो. इथे सरकारी नोकर असू शकतो. प्रथमावर याची दृष्टी पडते तर सरळ मार्गी लीडर माणूस असं या सप्तमातल्या दृष्टीचं फळ आहे. यानंतर हा मंगळ जर अष्टम स्थानामध्ये असेल तर हा अष्टमातला मंगळ हा दोषाचा मंगळ आहे. म्हणजे मंगळ दोष आहे. 1, 4, 7, 8, 12 स्थानामध्ये मंगळ हा दोषाचा आहे. अष्टम स्थानामधला मंगळ, अष्टमातला कुठलाही ग्रह, हा काय दाखवतो? अचानक होणाऱ्या गोष्टी, अपघात. आणि हे सप्तमाचं धनस्थान आहे. सप्तमापासून दुसरं सप्तम स्थान म्हणजे जोडीदार, त्याचं धनस्थान. त्यामुळे जोडीदाराच्या कुटुंबाची प्रॉपर्टी, जोडीदाराची प्रॉपर्टी, सासूरवाडीच्या लोकांचे पैसे, धन, याचं हे स्थान आहे.
पुनर्जन्म, मृत्यू, दीर्घायुष्य, गूढ गोष्टी याचंही हेच स्थान आहे. जखमा, पडणं, अडचणी आणि सासूरवाडीच्या लोकांचा डॉमिनन्स याचं हे स्थान आहे. इथला मंगळ हा धनस्थानावर बघतो 7व्या दृष्टीने, एकादश स्थानावर बघतो 4थ्या दृष्टीने आणि 8व्या दृष्टीने तृतीयावर बघतो. एकादशावर दृष्टी म्हणजे लग्नामुळे संपत्ती, धंद्यातून मिळकत. धनस्थानावर दृष्टी म्हणजे मंगळाचा वाचेवर प्रभाव, हार्श वाचा, स्ट्रेट फॉरवर्ड माणूस असतो. तृतीयावर दृष्टी, तृतीय स्थान हे मंगळाचं कारक स्थान आहे, कारण तृतीय स्थान हे भावंडांचं स्थान आहे. मंगळ हा धाकट्या भावंडांचा कारक आहे. त्यामुळे अतिशय ॲक्शन ओरिएंटेड हे पराक्रम स्थान आहे. भावंडांशी संबंध चांगले आणि अतिशय पराक्रमी माणूस, ॲक्शन ओरिएंटेड माणूस असतो. पुढचा जो द्वादशातून मंगळ आहे हा मंगळ दोषाचा मंगळ आहे. द्वादश स्थान काय दाखवतं? तोटे, परदेशी जमीन, परदेशी प्रवास, अंतर्मन, आध्यात्मिकता, गूढ बुद्धी, उष्णता. इथे द्वादश स्थान हे खर्चाचं स्थान आहे. द्वादशामधला मंगळ हा दोषाचा मंगळ आहे. पण या मंगळावर पापग्रहाची दृष्टी असेल तर चांगली, अदरवाईज हा थोडा बंधन योग आणणारा मंगळ आहे. हा गुरुच्या राशीमध्ये असेल तर उत्तम फळ देतो, खूप चांगलं वर्तन असतं, सतत परदेश प्रवास करणारा असतो. परदेशामध्ये हा चांगल्या प्रकारचा लेखक होऊ शकतो. मंगळाच्या महादशेमध्ये हा मंगळ जर शुभ असेल तर हा अतिशय शक्तिवान आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टी करतो नेहमीच. या द्वादशातल्या मंगळाची 7वी दृष्टी षष्ठावर पडते. त्यामुळे इथे जठरामध्ये तो पित्त आणि आग आणतो. अनाठाई खर्च करणारा हा मंगळ आहे. तृतीयावरच्या दृष्टीमुळे लिखाण त्याच्याकडे आहे. चतुर्थावरची दृष्टी ही त्याला द्वादशातून चतुर्थावर बघतो तर जमिनीवरचं घर दाखवतो. सप्तमावर जोडीदार वाद घालणारा दिसतो. आणि ह्या 1, 4, 7, 8, 12 या स्थानांमधला मंगळ हा मंगळ दोषाचा आहे. याशिवाय तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ ज्या ज्या स्थानात असतात त्या त्या स्थानामध्ये ते काय करतात हे आपण आता बघूया. मंगळ धनस्थानामधून बघूया. धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान हे वाचेचं स्थान आहे, कुटुंब स्थान आहे. स्वकष्टार्जित पैशाचं, बचतीचं, कौटुंबिक ॲसेट्सचं आणि खाण्याचं, दागदागिन्यांचं, पूर्व शिक्षणाचं. मंगळ हा सोल्जर आहे. पण धनस्थान हे मंगळाच्या कृतीचं स्थान नाही आहे. बोलण्यामध्ये अतिशय उत्साह, एन्थुझियास्टिक बोलणं असतं, शक्तिशाली स्पीच असतं, हार्श वाणी असते, तामसी अन्नाची आवड असते आणि लोकांना इन्स्पायर करता येतं. मंगळ धनस्थानामध्ये असेल तर त्यांचं बोलणं लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि हा मंगळ सेनापती आहे, त्याच्यामुळे कुटुंबस्थानामध्ये कुटुंबियांवर याचा कंट्रोल असतो. माणूस रागीट बोलतो, पैसा येतो, खर्च होतो. 28 हे मंगळाचं मॅच्युरिटीचं वय आहे. त्यामुळे पैसा मिळवायला सुरुवात धनस्थानातल्या मंगळाची 28 वर्षानंतर होते, जशी धनस्थानातल्या शनीची 36 वर्षानंतर होते. याची दृष्टी धनस्थानामधून याची 4थी दृष्टी पंचमावर आणि 7वी दृष्टी अष्टमावर आणि 8वी दृष्टी भाग्यस्थानावर आहे. हा अतिशय उत्साही, कृतिशील, पंचमावर दृष्टी म्हणून मुलांचं संगोपन या त्याच्या पक्क्या कल्पना. हा धनस्थानातनं पंचमावर बघताना पैसा घेतो आणि इन्व्हेस्टमेंट करतो. राजकारणात याला यश आहे. आणि मंगळ हा अचानक ॲक्सिडेंट दाखवणारा वृश्चिकेचा स्वामी आहे.
त्यामुळे धनस्थानातून अष्टमाकडे बघणारा मंगळ हा ॲक्सिडेंटचे योग आणतो. तृतीय स्थानामधला मंगळ, तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे आणि मंगळ हा नैसर्गिक पापग्रह आहे. धैर्य, मीडिया, विक्री कौशल्य, छोटे प्रवास, भावंडांशी नातं. मंगळ हा मस्क्युलिन शक्तीने भरपूर असा ग्रह आहे. कायम लीडर व्हावंसं वाटतं त्याला. आणि हे उपचय स्थान असल्यामुळे बेटर विथ टाईम हा इथे उत्तरोत्तर प्रगती करतो. इथे ॲथलेट्स असतो चांगला, आक्रमक पण अतिशय डिक्टेटरशिप त्याच्यामध्ये असते. बिझनेसमध्ये हा चांगला सेल्समन होऊ शकतो. ज्याच्यामध्ये म्हणून हाताचं काहीतरी कौशल्य दाखवायचं आहे अशा गोष्टी हा मंगळ करतो. जर भाग्यातून मंगळाची तृतीयावर दृष्टी असेल किंवा तृतीयात मंगळ स्वतःच्या राशीत असेल तर हाताने खेळायचे स्पोर्ट्स, बॅडमिंटन, टेनिस असेही दाखवतो. शिवाय याचं सगळ्यांशी स्पर्धात्मक वागणं आहे, चॅलेंजिंग पर्सनॅलिटी आहे. या तृतीय स्थानामधल्या मंगळाची 7वी दृष्टी 9म स्थानावर, 8वी दृष्टी 10म स्थानावर आणि 6ठावर 4थी दृष्टी आहे. इथे प्रोफेशनल खेळाडू 10मावरची दृष्टी दाखवते. 6ठावरची दृष्टी त्याच्या डे टू डे लाईफमध्ये अतिशय ॲग्रेसिव्हली काम करणारा माणूस. आणि 8वी दृष्टी जी पडते त्याची 9म स्थानावर, तिथे वडिलांचं ते स्थान आहे. त्यामुळे इथे टेक्निकल गोष्टी या भाग्यस्थानामधल्या, धार्मिक लिखाण आहे भाग्यस्थानामध्ये, हे अतिशय आक्रमकतेने माणूस करतो. यानंतर 5म स्थानामधला मंगळ, 5म स्थान हे त्रिकोण स्थान आहे, शुभ स्थान आहे, लक्ष्मी स्थान आहे. इथले सगळे ग्रह शुभ परिणाम देतात. पण मंगळ हा नैसर्गिक पापग्रह आहे. 5म स्थान हे संतती सुखाचं स्थान आहे. 5मातला मंगळ संतती सुखामध्ये थोडेसे प्रथम अपत्य होताना त्रास दाखवतो. 5म स्थान हे प्रणयाचं स्थान आहे, कृतीचं स्थान आहे. तुमच्या अंगी असलेल्या एंटरटेनमेंटच्या अभिनयाचा आविष्कार आहे, राजकारण आहे. आणि हे पहिल्या डिग्रीचं स्थान आहे, शैक्षणिक पात्रतेचं. हा मंगळ इथे अतिशय शक्तिमान आहे, सर्वांगीण कलाविष्काराचा अभिनय दाखवतो आणि रोमांस याला आवडतो. सेक्समध्ये पूर्णपणे झोकून देणारे मंगळ 5मातून असणारे लोक असतात. पण हा पापग्रह आहे, त्यामुळे प्रथम अपत्याला त्रासाचा आहे. गुरुची दृष्टी पडेल तर संतती नक्की होते. हा कृतीचा ग्रह आहे, हा ॲग्रेसिव्ह आहे, गतिमान आहे, शक्तिमान आहे. 5मासारख्या कोमल स्थानामध्ये, शिक्षणाच्या स्थानामध्ये हा मंगळ स्पोर्ट्सचा कारक आहे. हा शिक्षणामधली फारशी एकाग्रता दाखवत नाही. हा मंगळ जर योगकारक असेल, म्हणजे कर्क किंवा सिंह लग्नाची कुंडली असेल, जिथे 5मेश आणि 10मेश किंवा चतुर्थेश आणि भाग्येश मंगळ योगकारक आहे, तर इथे या योगकारक मंगळामुळे बुधाची किंवा गुरुची दृष्टी असेल तर हे लोक अभ्यासामध्ये पण चांगले हुशार असतात. रवीचं स्थान आहे 5म स्थान आणि मंगळ हा रागाचा कारक तिथे आहे. हे संततीचं स्थान आहे. संततीशी अतिशय शिस्तीने वागणारी व्यक्ती असते. याची 5मातून 4थी दृष्टी अष्टमावर, 7वी दृष्टी लाभावर आणि 8वी दृष्टी व्ययावर पडते. अष्टमावर पडणारी दृष्टी 5मातून म्हणजे शिक्षणाच्या स्थानातून गूढ ज्ञानाकडे, लग्नानंतर मिळणारा पैसा सासूरवाडीचा दाखवते. एकादशामध्ये गुंतवणुकीतून पैसा आहे, पण मंगळ पैशाचा कारक नाही.
त्यामुळे फारसा परिणाम दिसत नाही. व्ययस्थानामध्ये चांगल्या आध्यात्मिक कल्पना हा मंगळ लढवतो. मंगळ षष्ठ स्थानामधून असेल. षष्ठ स्थान हे मंगळाचं कारक स्थान आहे, कारण षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आणि उपचय स्थान आहे. मंगळ हा पापग्रह आहे. बेटर विथ टाईम चांगले परिणाम देतो. मंगळ शत्रू, स्पर्धा, रोग, कर्ज, मामाचं घर या सगळ्या गोष्टींमध्ये षष्ठामध्ये काम करतो. हा लढाईचा कारक आहे. मंगळ हा लढाईचा कारक असलेला राजाचा सेनापती आहे. रोग, ऋण, रिपू यामधून तो बाहेर काढतो. अतिशय आर्ग्युमेंटेटिव्ह न्यायालयामध्ये लढणारा वकील असतो. हा चांगला ॲथलेट असतो. शारीरिक शक्तीचा वापर करणारा असतो. मंगळ इथे असेल तर कर्ज पण जास्त असतं आणि मंगळावरून मंगळ जात असताना कर्ज फिटत नाही. मंगळाकडे जेव्हा राहू बघेल किंवा राहू मंगळावरून जाईल तेव्हा कर्ज फिटतं. व्यापार, ऑलिम्पिकसाठी परदेशात जाणारे खेळाडू, इथे षष्ठ स्थान जे आहे ना हे स्पर्धात्मक गोष्टींचं स्थान आहे आणि मंगळ हा स्पर्धेचा कारक आहे. त्यामुळे उत्तम मंगळ षष्ठात असेल तर ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना यश मिळतं. याची सातवी दृष्टी व्ययावर, परदेश, जेल दाखवणारा. त्यामुळे इथे व्ययावरती परदेशामध्ये प्रवास आणि तिथे आरोग्यासाठी खर्च. 6, 7, 8, 9 चौथी दृष्टी भाग्यावर, धार्मिक गोष्टी असतात भाग्यस्थानामध्ये. पण मंगळ हा काही गुरुचा ऐकणारा चेला नाही. मंगळ हा ॲग्रेसिव्ह आणि रागाचा आणि भांडणाचा कारक ग्रह आहे. त्याच्यामुळे नवम स्थानावर पडणारी दृष्टी ही गुरूंशी आर्ग्युमेंट्स करते. आरोग्यासाठी मात्र हा चांगला आहे. त्याची दृष्टी प्रथम स्थानावर पडते. स्पर्धेला माणसाला कायम सामोरं जावं लागतं. याच्या पुढचा मंगळ आहे भाग्यातून मंगळ, कारण आपण 1, 4, 7, 8, 12 स्थानातले मंगळ दोषासाठी पहिले पाहिले. आता भाग्यातून मंगळ. भाग्यस्थाने उच्च शिक्षणाचं, आध्यात्मिक शिक्षणाचं, तीर्थक्षेत्री यात्रा करण्याचं, नशिबाचं असं स्थान आहे. मंगळ हा सैनिकी ग्रह आहे. मस्क्युलिन शक्तीचा, क्रिएटिव्हिटीचा, मनाच्या शक्तीचा आहे. गुरु जरी त्याचा मित्र असला तरी मंगळाचा मूळ स्वभाव वाद विवाद करण्याचा आहे आणि गुरु इथे ज्ञान देण्यासाठी आहे. तर मंगळ या गुरूंशी आज्ञाधारक राहत नाही. तरुण वयात घरापासून दूरचे प्रवास करतो. लहान वयात गुरु वडील यांच्यापासून दूर जातो. स्वतः शोधेल अशा अध्यात्माच्या वाटा हा मंगळ शोधतो. सरधोपट मार्गाने देवळात जाणं, अभिषेक करणं, जपजाप्य करणं किंवा आपली कर्तव्य करताना ॲग्रेसिव्हली जाणं, या सरधोपट वाटांनी मंगळ वागत नाही. स्वतःच्या जमिनीवर हा मंगळ व्यवसाय करतो आणि भाग्यातला जो मंगळ आहे हा तृतीयावर आणि चतुर्थावर बघतो आणि व्ययावर बघतो. चतुर्थावर बघतो म्हणून जमिनीचे व्यवहार दिसतात. इथे उच्चीचा असेल तर वडील सरकारी नोकर असू शकतात. तृतीयावरती मंगळ बघतो म्हणून छोट्या प्रवासाचा कारक आहे आणि द्वादशावर त्याच्या कल्पनाशक्ती पण खूप शक्तीच्या गोष्टींच्या असतात. दशमातून मंगळ हा मंगळाचं उत्तम स्थान आहे. दुपारी 12 ते 2 या वेळचं दशम स्थान आहे. मंगळ म्हणजे इथे जंगल लॉ आहे, कर्मस्थान आहे माणसाचं. अतिशय स्प्रेड असं हे स्थान आहे. इथे लढाई चांगल्यासाठी असते. राजकारणासाठी, राजासाठी पण मंगळ इथे काम करतो. इथे मकर राशीमधला मंगळ उच्चीचा रुचक योग करणारा आहे. मजबूत, शक्तिवान, कुणाला न घाबरणारा, सरकारी पुढारी असा हा उच्चीचा मंगळ असतो. जर
हा जिंकून वर येणारा आहे. वडिलांशी चांगले संबंध ठेवतो, हे वडिलांचं स्थान आहे. कृतिशील व्यक्ती असतो. मार्शल आर्ट्स किंवा खेळ हे याला आवडणारं क्षेत्र आहे. यानंतर आपण एकादश स्थानामधला मंगळ बघूया. एकादश स्थान हे नेटवर्क सर्कलचं स्थान आहे. ते उपचय आणि त्रिषडाय स्थान आहे. सामाजिक स्थान, कारण हे नेटवर्क सर्कल म्हणजे तुमच्या मित्रमंडळींचं स्थान आहे. खूप चांगलं सामाजिक स्थान आणि अतिशय डॉमिनेशन करणारी व्यक्ती. सोशल सर्कल चांगलं असतं. ग्रुप लीडर असतो, चांगला व्यवस्थापक, हार्ड वर्कर असतो. पण मंगळ हा हार्श ग्रह आहे आणि एकादशमधनं त्याची चौथी दृष्टी धनस्थानावर पडते. त्याच्यामुळे बोलण्यामध्ये तो थोडासा स्वतंत्र ॲटिट्यूडचा आणि हार्श असल्यामुळे खूप जवळचे मित्र हा करू शकत नाही. धैर्य, इच्छा, आकांक्षा पक्क्या ठरलेल्या असतात. यश मिळवणारच अशी जिद्द असलेला मंगळ हा ग्रह आहे आणि तो एकादशामध्ये जिद्दी असल्यामुळे मित्रांच्या सर्कलमध्ये कधीकधी हा अडथळा ठरतो. या मंगळाच्या दृष्टीत जर गुरु आणि शनी आले तर मात्र हा पॉझिटिव्ह लीडर होतो. हा मंगळ असलेली माणसं ही अतिशय धीट असतात, स्ट्रॉंग असतात. या स्थानामध्ये असलेले मंगळ ही लोक अतिशय चळवळी असतात. मंगळ हा एका जागी बसणारा ग्रह नाही. यांच्यासाठी मंगळ हे इंधन असतं, चळवळ करणारे. जमा केलेले लाभ याचं काय करावं याची मॅनेजमेंट यांना उत्तम कळते. हे रेस्टलेस असतात. यांना अतिशय थ्रिलची तहान असते. चॅलेंजेस त्यांना खूप लाईव्ह ठेवतात. फिजिकल ॲक्टिव्हिटी हे त्यांचे विशेष आवडीचं क्षेत्र आहे. लाभातनं पंचमाकडे बघतो, स्पोर्ट्सच्या स्थानाकडे बघतो. हा मंगळ फिजिकल ॲक्टिव्हिटी, जिथे फिजिक लागतं अशा खेळामध्ये असतो. आनंद देणाऱ्या गोष्टी म्हणजे घाम काढणारे असतात. यांच्यामध्ये प्रचंड एनर्जीसाठी हे आवश्यकच आहे. बैठे खेळ यांना आवडत नाहीत. स्वतःचे काम स्वतःच आव्हान देऊन करतात. यांच्या कामातला इगो पैसे मिळवून शांत होत नाही. पैसे मिळवण्यासाठी मंगळ काम करत नाही. त्याला चॅलेंजेस हवी आहेत. त्याच्यातल्या फुरफुरणाऱ्या मस्क्युलिन शक्तीला खूप दुसऱ्यावर डॉमिनेशन करणं हे सेल्फ एम्प्लॉईड पर्सन असतात. असं आपण सर्व स्थानांमधून मंगळ बघितला. हा मंगळ राशींमधून वेगवेगळे परिणाम देतो. प्रत्येक कुंडलीमध्ये राशीमधनं स्थानात मंगळ असतो. आपण यानंतर बघणार आहोत की प्रत्येक राशीमध्ये कुंडलीत मंगळ काय करतो. पुढच्या एपिसोडमध्ये आपण हे बघूया. हा एपिसोड तुम्ही व्यवस्थित ऐकला असेल तर तुम्हाला तुमचा मंगळ काय करतो हे कळलं असेल. आपल्या कुंडलीतला मंगळ हा आपला मित्र आहे, कारण तो आपली प्रगती करणारा ग्रह आहे. त्यामुळे तो काय करतो हे प्रत्येकाने जाणून घ्या. माझा एपिसोड लाईक, सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडची लिंक आपोआप तुमच्याकडे येईल. तोपर्यंत बाय बाय.